Okay. Hello students. Yesterday we talked about, or in last lecture we talked about galvanometer as ammeter. Means we converted galvanometer into ammeter. Today we are going to study a next instrument, galvanometer as voltmeter. Basically today we are going to talk about voltmeter. ठीक आहे, म्हणजे आज आपण बनवणार आहे व्होल्टमीटर. कुणापासून? गॅल्व्हनोमीटर पासून. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओके, वेन वी टेक एमीटर, ओके, हाऊ वी कनेक्ट एमीटर इन अ सर्किट सिरीज कॉम्बिनेशन. ओके, एमीटर कसा बनवतो ते नाही विचारतोय मी. एमीटर आपण सर्किटमध्ये जोडताना कुठलं कॉम्बिनेशन करतो? सिरीज. व्होल्टमीटर जेव्हा आपण सर्किटमध्ये जोडतो, at that time we make parallel combination. ओके, कारण व्होल्टमीटर काय मोजतो रे? पोटेन्शियल डिफरन्स. आपण डिटेलमध्ये शिकलोय पोटेन्शियोमीटर आत्ताच. ओके, सो व्हॉट व्होल्टमीटर मेजर्स? व्होल्टमीटर मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स, इट्स अ डिफरन्स, अँड फॉर डिफरन्स यू मस्ट हॅव 2 पॉइंट्स. सो इफ दिस इज माय सर्किट, so this is any general resistance R, okay, and if I want to measure current passing through R, then I will use ammeter and I will connect in series. But if I want to measure potential difference across R, then I will take this point C. I will label this as A, B. So there is a difference in the potential of points A and B, and to measure that I will use voltmeter. ओके, सो हे कुठलं कनेक्शन झालं रे? पॅरलल. का? जर तुम्ही इकडचं पोटेन्शियल आणि इकडचं पोटेन्शियल, समजा इकडचं 10 व्होल्ट आहे, इकडचं 8 व्होल्ट आहे, याचा अर्थ यांच्या पोटेन्शियल मध्ये डिफरन्स आहे ना? कितीचा डिफरन्स आहे रे? 2 व्होल्ट. म्हणजे हा रीडिंग किती दाखवणार? 2 व्होल्ट. समजलं? सो हाऊ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड? इन पॅरलल विथ द सर्किट. ओके, सिमिलरली हाऊ व्होल्टमीटर इज कनेक्टेड? voltmeter is connected in parallel with the circuit. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल सर हा रेजिस्टर आहे, मी लावतो ना इथे पोटेन्शियोमीटर किंवा व्होल्टमीटर, इथे लावला मी व्होल्टमीटर, तो 0 रिडिंग दाखवेल. का रे? कारण त्याच्या इकडचा पॉइंट आणि इकडचा पॉइंट दोघांचं पोटेन्शियल सेम आहे. ओके, दॅट्स वाय सिरीज मध्ये जोडलं तर तो 0च रिडिंग दाखवेल काय. ओके, that's why it is always connected in parallel. So पहिला पॉइंट आहे, what voltmeter measures? Voltmeter measures potential difference. Therefore it is always connected in parallel with the circuit. ठीक आहे. आता मी एक छोटी तुम्हाला ऍक्टिव्हिटी शिकवतो. ओके, कारण ना आपण बऱ्याचशा गोष्टी विसरलेलो आहे. सो इथे रिवाइज करू. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. देयर इज अ रेजिस्टर, एव्हरीबडी कॅन सी द रेजिस्टर. देयर इज अ बॅटरी. ठीक है, I'll give you values. It's a simple thing. Okay, this is a battery of 4 volt. ठीक है, and this is a resistor of 2 ohm. चालेल, 2 ohm चा रेजिस्टन्स है, बैटरी 4 volt है. करंट इज पासिंग थ्रू योर सर्किट. टेल मी द व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, काय असतो करंटचा फॉर्म्युला? I इज इक्वल टू V अपॉन R. सो 4/2 म्हणजे किती रे? 2 एम्पियर. ठीक है. सो द व्हॅल्यू ऑफ करंट इज 2 एम्पियर. ओके, इन दिस सर्किट. नीट लक्ष द्या. बॅटरी 4 व्होल्टची आहे, रेजिस्टर 2 ओहमचा आहे, करंट किती चाललाय रे? 2 एम्पियर. ओके, व्हॉट आय विल डू, सी, आय टेक अ सेम बॅटरी. म्हणजे किती व्होल्टची रे? 4 व्होल्ट. बॅटरी चेंज केली का? नाही, बॅटरी तीच आहे. आता मी काय केलं रे? Instead of 1, I am going to take how many resistors? 2. Having value 2 ohm each. Okay. Now from this circuit to that circuit, काय चेंज झाला रे? तर इथे 2 ओहमचा रेजिस्टर होता, इथे आपण अजून एक 2 ओहमचा रेजिस्टर लावला. ओके, आता यांनी काय फरक पडेल? ओके, बघा, व्होल्टेज बदललं का? नाही, बॅटरीचं व्होल्टेज सेम आहे 4 व्होल्ट. पण इथे किती रेजिस्टन्स होता रे? 2. इथे 2 नाही आता, इथे 4 आहे.
म्हणजे रेझिस्टन्स वाढलाय, मग नॅचरली करंट काय होणार रे, कमी होणार. किती होणार करंट बघा इकडे, इथे 2 ओम होता ना, आपला ओम्स लॉ काय रे, I इज इक्वल टू V अपॉन R, 4/2. किती आलं उत्तर 2. तिकडे पण तोच फॉर्म्युला वापरा, I इज इक्वल टू V अपॉन R. V किती आहे 4, R किती आहे 4, 4/4 1, म्हणजे किती करंट चाललाय रे, 1 एम्पियर. ओके ठीक आहे. हा म्हणजे माझ्या या सर्किट मध्ये किती करंट चालला होता रे, 2 एम्पियर. या सर्किट मध्ये किती चाललाय, 1 एम्पियर. करंट कमी चाललाय ना. ओके, म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर रेझिस्टन्स वाढवत गेला सर्किटचा तर त्याची करंट कॅपॅसिटी कमी होत जाते. क्लिअर, रिमेंबर दिस पॉइंट. ठीक आहे, फाईन. तुम्हाला आता याचं कनेक्शन नाही कळणार, थोड्या वेळाने कळेल. आता बघा इकडे सांगितलं. ओके, नाउ व्हॉट वी हॅव टू डू एक्झॅक्टली. आता आपलं एक्झॅक्टली काय करायचं ते बघा. व्हॉट वी आर मेकिंग रे, वी आर मेकिंग व्होल्ट मीटर. ठीक आहे, आपण व्होल्ट मीटर बनवतोय. आता जर का आपण व्होल्ट मीटर बनवतोय, व्होल्ट मीटरचं काम काय रे, पोटेन्शियल डिफरन्स मोजणं. सो आपण त्याला पॅरलल मध्ये कनेक्ट करणार. ठीक आहे, आता तुम्ही त्याला पॅरलल मध्ये कनेक्ट करताय, तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही गॅल्व्हॅनोमीटरच वापरा ना ऍज अ व्होल्ट मीटर. तर प्रॉब्लेम काय रे, तर गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स खूप कमी आहे. ओके ठीक आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं जाणारा करंट जरा जास्त असतो. ओके, V इज इक्वल टू IR. मग त्यातल्या करंटची व्हॅल्यू वाढली तर व्होल्टेजची पण वाढणार ना, विच वी डोंट वॉन्ट. सी, जर तुम्ही व्होल्टेज मोजताय, तुम्ही एक साधा विचार करा. एखाद्या सर्किटमध्ये किंवा बॅलन्स आहे, बॅलन्स. ओके, वेईंग मशीन आहे. आता वेईंग मशीनवर तुम्हाला वजन करायचंय. ओके, तर त्यांनी कुणाचं वजन दाखवलं पाहिजे, तुमचं ना. असं नको व्हायला ना की त्याच्यामध्ये 1 kgचा किंवा 2 kgचा एरर आहे, मशीनचंच वजन तो स्वतः मोजतोय, असं नको व्हायला ना. तसंच आपण जे इन्स्ट्रुमेंट कनेक्ट करतोय त्याच्यामुळे आपलं रिडिंग नाही बदललं पाहिजे ना. मग आपल्याला मोजायचे व्होल्टेज ना, मग असं नको व्हायला ना, गॅल्व्हॅनोमीटरला पण थोडंसं व्होल्टेज आहे आणि ते पण तो काउंट करतोय. दॅट शुड नॉट हॅपन. ओके, दॅट्स वाय वी कॅनॉट यूज गॅल्व्हॅनोमीटर. ओके, मग आता काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं बघा. जर तुम्ही गॅल्व्हॅनोमीटर वापरला, मी वापरूच शकत नाही असं नाही म्हटलं, यू कॅन यूज गॅल्व्हॅनोमीटर इन्स्टेड ऑफ व्होल्ट मीटर. याच्याऐवजी वापरू शकता. पण परत मी काल जे शिकवलं तुम्हाला, काय प्रॉब्लेम आहे रे याचा, रेंज. तो व्होल्टेज मोजेल ना, पण खूप कमी व्होल्टेज मोजेल. ओके, मग काय करा, असं काहीतरी करा की करंट कॅपॅसिटी कॉन्स्टंट राहिली पाहिजे, पण व्होल्टेज वाढलं पाहिजे. करंट कॅपॅसिटी मस्ट रिमेन सेम, but voltage must increase. To increase voltage, you should concentrate on R. So R काय केला पाहिजे, वाढला पाहिजे. ओके, सो तुम्ही R ची व्हॅल्यू वाढवा. काल आपण काय करत होतो बघा, काल आपल्याला करंट मोजायचा होता. आपण काल करंटला बायपास करत होतो. ओके, गॅल्व्हॅनोमीटर मध्ये आपण जास्त करंट जाऊन देत नव्हतो कारण त्याची कॅपॅसिटी कमी होती, त्याला आपण बायपास करत होतो. पण आपण जे बायपास करत होतो ना करंट, ओके, तो आपण शंट मधून पास करत होतो आणि शंटची व्हॅल्यू कमी होती. त्याच्यामुळे कुठलं कॉम्बिनेशन तयार झालं, पॅरलल, आणि पॅरलल मध्ये रेझिस्टन्स कमी होतो. समजलं. त्यामुळे अॅमीटर हा व्होल्ट मीटरचं काम नाही करू शकणार कारण त्याचा रेझिस्टन्स कमी आहे, तो व्होल्टेज मोजूच शकत नाही. पण आज आपल्याला व्होल्ट मीटर प्रिपेअर करायचं आहे, तर आपल्याला रेझिस्टन्स जास्त पाहिजे. वी वॉन्ट मोर रेझिस्टन्स, अँड टू गेट मोर रेझिस्टन्स वी विल बी एबल टू इन्क्रीज द मोर व्होल्टेज. म्हणजे जो गॅल्व्हॅनोमीटर छोटी पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू मोजू शकत होता, त्याचा जर तुम्ही काय वाढवला, रेझिस्टन्स, तर त्याची काय वाढेल, रेंज. म्हणजे तो जास्त व्होल्टेज मोजेल आणि मग त्याला काय म्हणायचं, व्होल्ट मीटर. ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं हे कळलं का पहिल्यांदा. कसं करायचं ते बघू आपण, पण काय करायचं, आपल्याला रेझिस्टन्स वाढवायचा आहे. सो काल आपण रेझिस्टन्स कमी करत होतो पॅरलल करून, आज आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे कुठलं कॉम्बिनेशन, सिरीज. सो टुडे वी आर गोइंग टू डू सिरीज कॉम्बिनेशन. ओके ठीक आहे, सो आज आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन करायचंय. का सिरीज करायचंय, कारण आज आपल्याला व्होल्टेज वाढवायचंय. ठीक आहे, बघा इकडे आता. फर्स्ट ऑफ ऑल आय ड्रॉ दिस रेझिस्टन्स, म्हणजे हे तुमचं सर्किट आहे. आर इज द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स. ठीक आहे, सो दिस इज माय सर्किट. ओके फाईन, हे माझं सर्किट आहे. आर इज द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स.
आणि ह्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स तयार झाले ते मला मोजायचे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर गॅल्व्हनोमीटर घ्या. ठीक आहे, आपण गॅल्व्हनोमीटर घेऊ. काल आठवत असेल तुम्हाला मी सांगितलं होतं गॅल्व्हनोमीटर काढायचं असेल तर एक छोटं सर्कल काढायचं आणि एक एरो काढायचा आतमध्ये. सो व्हॉट इज दिस? दिस इज माय गॅल्व्हनोमीटर. हा माझं कोण आहे? गॅल्व्हनोमीटर आहे. याचा रेझिस्टन्स किती होता रे? जी. जी इज द रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. आता बघा दोन प्रॉब्लेम आहेत. एक, व्होल्टमीटर बनवायचं असेल तर रेझिस्टन्स वाढवायचा आहे. ठीक आहे. दुसरं, याची कपॅसिटी काय रे? करंट कपॅसिटी खूप कमी आहे. द करंट कपॅसिटी ऑफ गॅल्व्हनोमीटर इज IG. काल सांगितलं होतं ना. म्हणजे जर ह्याच्यातनं जास्त करंट गेला तर हा डॅमेज होणार आहे. ओके. सो ह्याच्यात जास्त करंट पण गेला नाही पाहिजे आणि रेझिस्टन्स वाढला पण पाहिजे. ओके. काल आपण पॅरलल कॉम्बिनेशन करत होतो कारण रेझिस्टन्स कमी करायचा होता. आज आपल्याला कुठलं कॉम्बिनेशन करायला लागेल? सिरीज. का बरं? कारण आज आपल्याला रेझिस्टन्स वाढवायचा आहे. सो मी एक रेझिस्टन्स घेतला, त्याला नाव दिलं X. सो X इज माय रेझिस्टन्स. आणि तो कसा कनेक्ट केला रे? सिरीज. जमतंय का? बघा इथे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले माझे. हे कुठलं कॉम्बिनेशन आहे? सिरीज. त्यामुळे माझा रेझिस्टन्स वाढला सर्किटचा, जे मला पाहिजे होतं. ओके. आणि दुसरं, रेझिस्टन्स वाढल्यामुळे इथून जाणारा करंटच कमी झाला ना. अरे गेटिंग इट? मगाची जे सुरुवातीला ऍक्टिव्हिटी दाखवली कळली का? जर तुम्ही रेझिस्टन्स वाढवला, ओके, तर करंट कपॅसिटी कमी होते. म्हणजे दोन्ही कामं झाली. मला रेझिस्टन्स वाढवायचं होतं, सिरीज कॉम्बिनेशन झालं, आणि हा रेझिस्टन्स जोडल्यामुळं ह्या पार्टचा रेझिस्टन्स वाढला, करंट कपॅसिटी कमी झाली. म्हणजे आता यातून जाणारा जो करंट आहे तो केवढा आहे? IG. आणि सिरीज कॉम्बिनेशन आहे, करंट विल रिमेन सेम. आपण इकडनं दाखवू करंट इकडे आला. किती करंट चालला इकडे? IG. आर यू गेटिंग इट? ओके. आणि याच्या अक्रॉस आपण काय मोजतोय रे? पोटेन्शियल. सो वी कॅन लेबल दिस एज V. ओके. पडल्याची डायग्राम तुम्ही अशी लेफ्टला 90 डिग्रीने रोटेट केली ना तर तुम्हाला क्लिअर कट दिसेल R आणि वरती X आणि G. जे कुठलं कॉम्बिनेशन झालं? पॅरलल. ओके. हा जो अख्खा आहे, आता नीट बघा, मी तुम्हाला इथे दाखवतो. दिस पार्ट इज माय व्होल्टमीटर. हा अख्खा माझा व्होल्टमीटर आहे आणि हा माझा रेझिस्टन्स आहे. कुठलं कॉम्बिनेशन आहे? पॅरलल. व्होल्टमीटर कसा जोडतो सर्किटला? पॅरलल. व्होल्टमीटर तयार कसा होतो? गॅल्व्हनोमीटरला एक रेझिस्टन्स कशात लावायचा? सिरीज मध्ये. ओके. मी काल तुम्हाला एक शब्द शिकवला होता, शंट. आठवते? शंट इज द रेझिस्टन्स विच इज अ स्मॉल रेझिस्टन्स कनेक्टेड इन पॅरलल. ओके. कारण काल तुम्हाला रेझिस्टन्स काय करायचा होता रे? कमी करायचा होता. तुमची इच्छा होती ना जास्तीत जास्त करंट शंट मधनं गेला पाहिजे म्हणजे गॅल्व्हनोमीटर प्रोटेक्ट होईल. आज पण मला गॅल्व्हनोमीटर प्रोटेक्ट करायचा आहे, पण मी वेगळ्या प्रकारे केला. मी पॅरलली नाही केला, सिरीजनी केला. मग X ची व्हॅल्यू कमी ठेवली तर चालेल का रे? नाही. X कमी ठेवला तर इकडचा रेझिस्टन्स कमी होईल आणि करंट जास्त जाईल आणि हा डॅमेज होईल. त्यामुळे X ची व्हॅल्यू जास्तीत जास्त ठेवायची. सो काल जसा S शंट स्मॉल रेझिस्टन्स होता तसा आज X कोण आहे? X इज अ हाय रेझिस्टन्स. ओके. सो X is a high resistance connected in series with the galvanometer, and this combination is called as voltmeter. कळलं? So this is voltmeter. ठीक आहे. व्होल्टमीटर समजलंय? ओके. सो आपली दोन्ही कामं झाली. आता आपण रेझिस्टन्स वाढल्यामुळे व्होल्टेज पण वाढलं म्हणजे रेंज वाढली. ओके. आणि हा डॅमेज पण होणार नाही कारण रेझिस्टन्स वाढल्यामुळे इथून जाणारा करंट सुद्धा कमी झाला. आणि तो केवढा केला आपण? IG एवढा. ठीक आहे. फाईन. Now we'll write down equations. Okay. आता आपण इक्वेशन्स लिहू. ठीक आहे. लक्ष द्या. हे कुठलं कॉम्बिनेशन आहे रे? पॅरलल. दिस इज अ पॅरलल कॉम्बिनेशन. आता जर का हे पॅरलल कॉम्बिनेशन असेल, ओके, तर आपल्याला माहिती आहे पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम राहतं. आता तुम्ही ह्या दोघांकडे नका लक्ष देऊ, ह्याच्याकडे लक्ष द्या, ह्या पार्टकडे. ओके. They are in which combination? Series. Okay. They are in series combination. Okay.
हे दोघं जरी पॅरलल मध्ये असले तरी हे दोन सिरीज मध्ये आहेत ना. इथे किती व्होल्टेज आहे रे? व्ही. म्हणजे इथे पण टोटल व्होल्टेज किती असणार? व्ही. ओके, ते दोघांमध्ये डिवाइड झालं. ठीक आहे. सो आय विल राईट डाऊन लाईक दिस. टोटल व्होल्टेज इज व्ही. व्ही इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस एक्स प्लस व्होल्टेज अक्रॉस गॅल्व्हनोमीटर. कळतंय का? टोटल व्ही इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस एक्स प्लस व्होल्टेज अक्रॉस गॅल्व्हनोमीटर. कम ऑन, राईट डाउन फॉर्म्युला. व्ही इज इक्वल टू व्हाट इज व्होल्टेज अक्रॉस एक्स? ओम्स लॉ. किती आहे रेजिस्टन्स? एक्स. करंट आयजी. सो आयजी इंटू एक्स प्लस व्हाट इज व्होल्टेज अक्रॉस गॅल्व्हनोमीटर? करंट इज आयजी, रेजिस्टन्स इज जी. कळलं? ओके, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना, ही टर्म पलीकडे घ्या. ओके, किंवा पहिल्यांदा कॉमन काय आहे तो काढा. कॉमन व्ही इक्वल्स टू आय जी एक्स प्लस जी. आय जी तिकडे घ्या. व्ही अपॉन आय जी इज इक्वल टू एक्स प्लस जी. जी तिकडे घ्या. व्ही अपॉन आय जी is minus G is equal to X. I got the first formula. Okay. So this is the formula to get the value of X. Color. Okay. X कौन है? High resistance connected in series. ठीक है. So this is the formula to get value of X. X equal to V upon Ig minus G. आता बघा. G कुणाचा रेजिस्टन्स आहे? गॅल्व्हनोमीटरचा. Ig कुणाचं कपॅसिटी आहे? फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे करंट कपॅसिटी ऑफ गॅल्व्हनोमीटर. व्ही जो तुम्हाला व्होल्टमीटर बनवायचा आहे त्याची रेंज किती पाहिजे ना तुम्हाला, तो व्ही आहे. त्यासाठी कोण लागणार? एक्स. तो एक्स. ठीक आहे. काल जसं आपण शंटचा फॉर्म्युला काढला होता ना, एस इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी, तसंच आज एक्सचा काढला. कळलं? समजलं? मॅथमॅटिकल स्टेप समजल्या? ओके. So these are the equations to get the value of X. Okay, X is a high resistance connected in series. मग आता शॉर्ट मध्ये आपण रिवाइज करू. गॅल्व्हनोमीटर बघा, गॅल्व्हनोमीटरचं काम काय रे? गॅल्व्हनोमीटर मेजर स्मॉल करंट. गॅल्व्हनोमीटर पासून एमीटर का बनवला? कारण आपल्याला रेंज जास्त पाहिजे. गॅल्व्हनोमीटर पासून व्होल्टमीटर का बनवला? कारण आपल्याला व्होल्टमीटरची पण रेंज जास्त पाहिजे. ओके, म्हणजे एमीटर आणि व्होल्टमीटर दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स डिराइव्ड फ्रॉम गॅल्व्हनोमीटर. हे गॅल्व्हनोमीटर पासून तयार झालेले इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना. समजलं? पहिलं इक्वेशन कळलं? व्ही अपॉन आय जी मायनस जी इक्वल टू एक्स. ओके. आता एक काम करतो, मी हे इक्वेशन ठेवतो, तुम्हाला अजून एक फॉर्मॅट शिकवतो. बघा इकडे, काल मी तुम्हाला 3 इक्वेशन शिकवले होते ना एमीटर मध्ये, इकडे 2च आहेत. ओके. आता तुम्हाला जे व्होल्टेज पाहिजे ते व्ही ना, आणि तुमचं गॅल्व्हनोमीटर जे तुम्हाला अगोदर मोजून देतो त्याला मी व्हीजी नाव देतो. जसं मी काल करंट लिहित होतो ना, आय आणि आय जी, तसं आज मी व्ही आणि व्हीजी लिहितोय. आणि नॅचरली व्ही हा व्हीजी पेक्षा काय रे? मोठा आहे. नुसता गॅल्व्हनोमीटर वापरला असता तर त्यांनी एवढंच व्होल्टेज मोजलं असतं. पण तुम्ही सिरीज कॉम्बिनेशन केल्यावर कोण तयार झाला? व्होल्टमीटर. आणि तो किती मोजणार आहे? व्ही, विच इज ग्रेटर देन व्हीजी. किती मोठा आहे तो? सपोज इट इज एन टाइम्स ग्रेटर. व्ही इज इक्वल टू एन टाइम्स व्हीजी. आता त्यांनी पुस्तकात एनच्या ऐवजी एन व्ही लिहिलंय, बाकी काही नाही. काल मी एन लिहिलं होतं, आज त्यांनी पुस्तकात एनच्या ऐवजी एनव्ही लिहिले, म्हणून मी पण एनव्ही लिहिलं. ठीक आहे. मला एनव्हीचा फॉर्म्युला सांगा. काय येणार रे? एनव्ही इज इक्वल टू व्ही अपॉन व्हीजी. बरोबर आहे का रे? एनव्ही इज इक्वल टू व्ही अपॉन व्हीजी. ओके, आर यू गेटिंग इट? ओके. सो आपण याला पण मॉडिफाय करू. बघा आता इक्वेशन दिसतंय, ते लिहितो मी परत. बघा काय होतं रे इक्वेशन माझं? एक्स इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी. बरोबर. व्हॉट इज व्ही? एन व्ही इंटू व्ही जी अपॉन आय जी मायनस जी. ठीक आहे. व्हीजी म्हणजे काय रे? व्होल्टेज अक्रॉस गॅल्व्हनोमीटर ना. वापरा ओम्स लॉ. एन व्ही अपॉन आय जी तसाच लिहून घेतला. व्हॉट इज ओम्स लॉ? व्ही इक्वल टू आय आर. किती रे करंट इकडे? आय जी. व्होल्टेज किती आहे किंवा रेजिस्टन्स किती आहे? जी.
IG gets cancel, minus G कॉमन काढा, x इक्वल टू G कॉमन NV मायनस 1. कळलं? तुमच्या पुस्तकात हे डायरेक्ट दिले. कसं आलं कळलं का? पण त्या ओरिजिनल फॉर्म काल पण आपण एक काढलं होतं, असं एस चं काढलं होतं बघा, आज एक्स चं काढलं. ठीक आहे, समजलंय? सो हाऊ टू कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू एमीटर अँड गॅल्व्हनोमीटर इंटू व्होल्टमीटर. समजलं? ओके, दोन्ही इन्स्ट्रुमेंट बेसिकली दोघं गॅल्व्हनोमीटरच आहे, पण त्यामध्ये मॉडिफिकेशन केलंय. कनेक्ट इन पॅरलल यू गेट एमीटर, कनेक्ट इन सिरीज यू गेट व्होल्टमीटर. ठीक आहे, आणि विचार करा, गॅल्व्हनोमीटर पेक्षा हे दोघं खूप बेटर आहेत. बेटर इन विथ सेन्स मी तुम्हाला सांगितलं होतं, सेन्सिटिव्हिटी आणि अॅक्युरसी गॅल्व्हनोमीटरचीच जास्त आहे, पण रेंज कोणाची जास्त आहे? व्होल्टमीटर आणि एमीटरची. दॅट्स वाय दे आर बेटर दॅन गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, समजलं? जे बघा आपला गॅल्व्हनोमीटर झाला, गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्जन एमीटर मध्ये केलं आपण, आणि आता व्होल्टमीटर केलं. ओके, तर जसं काल मी सांगितलं होतं, एमसीक्यूला एक प्रश्न येतो, रेजिस्टन्स ऑफ आयडियल एमीटर इज 0, प्रॅक्टिकल एमीटर इज स्मॉल. तर इकडे बघा, हा जी आहे, हा सिरीज आहे, सिरीज मध्ये रेजिस्टन्स वाढतो ना. सो मला सांगा, आयडियल व्होल्टमीटर, आयडियल किती पाहिजे? रेजिस्टन्स खूप जास्त ना, खूप जास्त म्हणजे किती? इन्फिनिटी. सो द रेजिस्टन्स ऑफ आयडियल व्होल्टमीटर इज इन्फिनिटी. आता इन्फिनिटी शक्य आहे का? नाही. मग प्रॅक्टिकल व्होल्टमीटरचा काय असतो? हाय. ओके, म्हणजे इथे कधीच उत्तर तुमचं कमी येणार नाही, जास्तच येणार आहे. समजलं? सो रेजिस्टन्स ऑफ प्रॅक्टिकल व्होल्टमीटर इज हाय, आयडियल व्होल्टमीटर इज व्हेरी हाय, दॅट इज इन्फिनिटी. ठीक आहे? ओके, आफ्टर दिस विल स्टडी न्यूमेरिकल्स. ओके, ओके, सो एमीटर आणि व्होल्टमीटर झालं आपलं. पुस्तकातनं तुमच्या डिफरन्स दिलाय एमीटर अँड व्होल्टमीटर. ओके, पण तो आपला ऑलमोस्ट झालाय, पण मी फक्त वाचतो एकदा बघा. एमीटर मेजर्स करंट, व्होल्टमीटर मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. इथे बेसिक आहे. एमीटर इज कनेक्टेड इन सिरीज, व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल. एमीटर इज अ एमसीजी विथ लो रेजिस्टन्स शंट, आणि त्याचं ऑलमोस्ट दोघांचा मिळून रेजिस्टन्स आयडियली 0 असतो. व्होल्टमीटर इज अ एमसीजी विथ हाय रेजिस्टन्स, आयडियली इन्फायनाइट. स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर. रेंज वाढते ना गॅल्व्हनोमीटरची किंवा एमीटरची. लार्जर द रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स मेजर. आजच बघितलं सिरीज कॉम्बिनेशन. ओके, रेजिस्टन्स ऑफ एमीटर इज, एमीटरचा रेजिस्टन्स कसा काढतो? गॅल्व्हनोमीटर आणि शंटचं पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, आणि रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर गॅल्व्हनोमीटर आणि एक्स म्हणजे अननोन, तो हाय रेजिस्टन्स, त्याचं सिरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे, डिफरन्स दिलाय पुस्तकात, तो बघून घ्या. आता नेक्स्ट पॉइंट इज थर्मो इलेक्ट्रिसिटी. ओके, नाव इथे डायग्राम काढली, पण त्याच्या अगोदर एक पार्ट एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. तुम्ही 10वी मध्ये असताना जूल्स लॉ शिकला, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. आठवते काय असतो रे जूल्स लॉ? टेक अ कंडक्टर, पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. ओके, वेन यू पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर इट गेट्स हिटेड, तो हिट व्हायला लागतो. ओके, कंडक्टर हिट झाला. आता विचार करा, रिव्हर्स पॉसिबल आहे का? गेटिंग आहे? बघा, पास अ करंट थ्रू कंडक्टर इट गेट्स हिटेड. इमॅजिन रिव्हर्स इज पॉसिबल ऑर नॉट. म्हणजेच टेक अ कंडक्टर अँड हीट इट. Can you get current? The answer is yes. And we are getting current from heat, thermal energy, म्हणून याचं नाव आहे थर्मो इलेक्ट्रिसिटी. समजलं? ओके, आता तुम्हाला डिटेल मध्ये नाहीये, तुम्हाला फक्त हे इंट्रोड्यूस केलंय त्यांनी. ओके, त्यामुळे तेवढंच सांगतो मी तुम्हाला. आता हाऊ टू गेट दिस थर्मो इलेक्ट्रिक ईएमएफ और थर्मो इलेक्ट्रिक करंट? सिंपल आहे. फर्स्ट ऑफ ऑल, फॉर दिस रिझन यू हॅव टू मेक अ थर्मोकपल. तुम्हाला थर्मोकपल बनवायचं. आता फर्स्ट ऑफ ऑल, कपल मीन्स टू. ओके, सो यू हॅव टू टेक टू मेटल्स, ओके, टू डिफरंट मेटल्स अँड जॉईन देम टुगेदर. ओके, आता डायग्राम बघा, मी इथे एक थर्मोकपल काढली, तिचं नाव आहे अँटीमनी बिस्मथ. हा मधला पार्ट दिसला, हा बिस्मथ आहे, हा अँटीमनी आहे. इथे बघा, बिस्मथ आणि अँटीमनी जॉईन झाले इथे पण. सो इकडे मी दोन म्हणजे जंक्शन केले, पण एक कपल आहे बेसिकली.
फाईन. आता जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करता, हीट तयार होते ना, इथं काय करायचं, इथं ना दोन्ही जंक्शन्सला, दिस इज अँटीमनी बिस्मथ जंक्शन, दिस इज ऑल्सो अँटीमनी बिस्मथ जंक्शन, कीप द टू जंक्शन्स ऍट डिफरंट टेम्परेचर. ओके, दोघांना वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवा. तर कसं केलं ते बघा. हे जे जंक्शन आहे ना, त्याच्या खाली पाणी आणि ते हीट केलं. सो वी आर हीटिंग दिस जंक्शन, देअरफॉर इट इज कॉल्ड हॉट जंक्शन. And another junction, we are keeping it in ice, so we call it as cold junction. कळलं? हॉट जंक्शन अँड कोल्ड जंक्शन. आता बघा, सी आपण बॅटरी नाही लावली बरं का, त्यामुळे इथं करंट आपण नाही पास केला, पण when we keep these two junctions at different potentials, a thermo EMF is generated. Therefore, current will flow. Okay? आता नीट बघा, इथे कुठलं जंक्शन आहे रे? हॉट जंक्शन. मी करंटचे एरो पण दाखवले आणि गॅल्व्हनोमीटर का लावलाय आपण? टू मेजर or to see whether current is flowing or not. आपल्याला कसं कळणार ना करंट येते, म्हणून गॅल्व्हनोमीटर लावलं. हे हॉट जंक्शन आहे ना, करंट कुठून चाललाय? बिस्मथ टू अँटीमनी. हे कुठलं जंक्शन आहे? कोल्ड ना, करंट कुठून चाललाय? अँटीमनी टू बिस्मथ. हे तुम्हाला शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर असं ठेवा, अँटीमनी टू बिस्मथ ऍट कोल्ड जंक्शन. कळलं? इथं नाहीये तसं काही, हे लक्षात ठेवा. एकदा हे राहिल्यावर हे राहणारच ना. ऍट कोल्ड जंक्शन अँटीमनी टू बिस्मथ. ओके, ह्या एक्झाम्पल साठी फक्त समजलं. सो दिस ईएमएफ इज कॉल्ड थर्मो ईएमएफ, दिस इज कॉल्ड थर्मोकपल, अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड थर्मो इलेक्ट्रिसिटी. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय अ सायंटिस्ट कॉल्ड सीबॅक, म्हणून याला म्हणतात सीबॅक इफेक्ट. ठीक आहे, तुम्हाला जेई साठी हे थोडं लागतं म्हणून त्यांनी सांगितलंय. ऍक्च्युली सीबॅक नाही, अजून 2 जणांचे इफेक्ट आहेत. ओके, सीबॅक नंतर एक महत्वाचा इफेक्ट आहे पेल्टियर इफेक्ट, पण तो नाहीये तुमच्या पुस्तकात, तो कॉम्पिटेटिव्हच्या बुक्स मध्ये तुम्हाला सापडेल. सीबॅक इफेक्ट कळला. सो वेन यू टेक अ थर्मोकपल्स ऍट 2 डिफरंट टेम्परेचर्स, यू विल गेट अ करंट. हा, यू कॅन रिव्हर्स दिस. तुम्ही म्हणाल सर हेच कोल्ड का, असं काय नाही, जंक्शन सेम आहेत ना. हा, मग करंटची डायरेक्शन बदलेल फक्त, बाकी काय नाही. ठीक आहे, समजलं. सो दिस इज थर्मो इलेक्ट्रिसिटी फर्स्ट एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल आहे कॉपर आणि आयनचं. आता मी अख्खी डायग्राम वेगळी नाही काढत, कारण डायग्राम सेमच आहे, फक्त मेटलची नावं बदलतो. इथे Fe लिहितो, इथे कॉपर, ते Fe. सो कोल्ड जंक्शनला करंट इज फ्लोइंग फ्रॉम Fe टू कॉपर, हॉट जंक्शनला कॉपर टू Fe. ठीक आहे. सो दीज आर द 2 एक्झाम्पल्स ऑफ थर्मो इलेक्ट्रिसिटी, दॅट इज सीबॅक इफेक्ट. कळले? ओके, प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. सांगितलं मी तुम्हाला, जंक्शन चेंज केलं तर प्रोसेस रिव्हर्स होते. आता त्याचं एक इक्वेशन आहे, तो थर्मो ईएमएफ जो डेव्हलप झालाय. हाऊ टू फाइंड आउट दॅट थर्मो ईएमएफ? देयर इज इक्वेशन. ईएमएफ ला ई लिहितो मी, ई इज इक्वल टू अल्फा टी, कॅपिटल टी लिहिला त्यांनी, प्लस हाफ बीटा टी स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन. जस्ट रिमेंबर द इक्वेशन. ओके, थर्मो ईएमएफ. ओके, म्हणजेच काय रे, हा, हे कसं आलं इक्वेशन? हे कुठलं जंक्शन आहे रे? कोल्ड जंक्शन. कोल्ड जंक्शनचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे, आणि हॉट जंक्शनचं टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस असलं पाहिजे. ओके, देन दिस इक्वेशन इज करेक्ट. E इज इक्वल टू अल्फा टी प्लस हाफ बीटा टी स्क्वेअर. ओके, अल्फा अँड बीटा आर कॉन्स्टंट्स, म्हणून त्याला म्हणायचं थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स. ओके, आता हे जर का पॅटर्न बघितला तुम्ही, ओके, जर का तुम्ही ग्राफ काढला ईएमएफ वर्सेस टेम्परेचरचा, तर दॅट इज अ इक्वेशन ऑफ पॅराबोला. त्यामुळे पॅराबॉलिक कर्व मिळेल तुम्हाला. ठीक आहे, फाईन. एवढंच लक्षात ठेवा, दॅट इज अ इक्वेशन ऑफ पॅराबोला. देअरफॉर अ ग्राफ ऑफ ईएमएफ वर्सेस टेम्परेचर विल बी अ पॅराबॉलिक कर्व. पॉइंट समजलाय? ओके, जस्ट लक्षात ठेवा, ऍक्च्युली ना करंट इलेक्ट्रिसिटीचे ना खूप इफेक्ट आहेत. म्हणजे बघा, मी सांगतो तुम्हाला, मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे काय? करंट पास केला की मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता शिकलो आपण थर्मल इफेक्ट, करंट पास केला की हीट तयार होते. ओके, केमिकल इफेक्ट कुठला सर? इफ यू पास अ करंट थ्रू आयोनिक सोल्युशन्स, दे गेट सेपरेटेड, ज्याला इलेक्ट्रोलिसिस म्हणतो आपण. ओके, तो इफेक्ट आहे. म्हणजे इलेक्ट्रिक करंटचे भरपूर इफेक्ट आहेत. आपल्याला डिटेलमध्ये शिकावं लागतं तो मॅग्नेटिक इफेक्ट. हा इफेक्ट जास्त डिटेलमध्ये नाही. ओके, पण सगळे इफेक्ट रिव्हर्सिबल आहेत बरं का. म्हणजे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड पासून करंट पण बनवू शकता, तसंच तुम्ही थर्मल एनर्जी पासून पण करंट
बनवू शकता. ठीक आहे, समजलंय. आता हा शेवटचा पॉइंट आहे थिअरॉटिकल तुमच्या चॅप्टर मधला. ओके, सो युअर चॅप्टर इज ओव्हर. आता ॲमीटर आणि व्होल्ट मीटरचे एक 4 न्यूमेरिकल्स राहिलेत फक्त सॉल्व्ह एक्झाम्पल मधले. अनसॉल्व्ह मधले आपले सगळे झाले. दॅट विल स्टडी नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, सो चॅप्टर इज ऑलमोस्ट ओव्हर, ओनली न्यूमेरिकल्स आर लेफ्ट. ठीक आहे, थँक्यू.